बालमित्रांनो, इयत्ता चौथीतील मराठी विषयातील कौतुकाची थाप या पाठाचे स्वाध्याय आपण पाहणार आहोत. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? आता आपण याचं उत्तर लिहूया. पालापाचोळा हवेत उडू लागला. झाडाच्या फांद्या जोराजोरात हलू लागल्या. आकाशात काळे काळे ढग जमले. गोठ्याचे छप्पर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. प्रश्न दुसरा, खालील घटनांचा योग्य क्रम लावा. अ. वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. आ. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. इ. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. इ. सोसाट्याचा वारा सुटला होता. उ. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आणि याचा योग्य घटनाक्रम आहे. 1. वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. 2. सोसाट्याचा वारा सुटला होता. 3. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. 4. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. 5. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. विचार करा व सांगा. प्रश्न पहिला, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. उत्तर. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे सगळीकडे हिरवेगार गवत असते. आकाशात काळे ढग दिसतात. मोर त्याचा सुंदर पिसारा फुलवून नाचतो. आकाशात इंद्रधनुष्य दिसतो. प्रश्न 2, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. उत्तर. मी आमच्या शेजारच्या आजोबांचे सर्व कामे ऐकतो. त्यांना औषध आणून देतो. त्यांचं दुकानातून साहित्य आणून देतो. इतर कोणत्याही मोठ्यांची कामे ऐकतो. प्रश्न 3, एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. उत्तर. मला खूप आनंद होईल. मी पुन्हा अशीच नवनवीन कामे करेन. चर्चा करूया. तुम्हाला कुत्र्याचं पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? उत्तर. मी जखमी पिल्लाला घरी घेऊन जाईन. मोठ्यांच्या मदतीने त्याला औषधोपचार करेल. त्याला खायला दूध भात देईन. तो नीट होईपर्यंत मी त्याला सांभाळेन. लिहिते होऊया. प्रश्न पहिला, वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा आणि त्यास अनुसरून शीर्षक द्या. शीर्षक, उपकार. वासरू. आई तू आलीस? किती उशीर केलास? गाय. काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. वासरू. खूप वारा सुटला होता. मला भीती वाटत होती. मी तुला हाका मारत होतो. गाय. हो का? या वाऱ्या पावसामुळे मलाही लवकर येता आलं नाही. मग तू काय केलंस? तुला कोणी सोडले? वासरू. मला शाळेतील मुलांनी सोडले. खूप चांगली मुले होती ती. गाय. त्या मुलांचे उपकार कधीही विसरू नकोस. प्रश्न 2, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. माझा आवडता प्राणी कोणता? तुम्ही ठेवलेले नाव, त्याचे वर्णन, त्याचे गुण, तो का आवडतो? उत्तर. माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. त्याचे नाव मोती आहे. मोतीचा रंग काळा पांढरा असून तो खूप सुंदर दिसतो. त्याला 2 कान असून त्याला एक छोटी शेपटी आहे. तो खूप इमानदार व चपळ आहे. तो सगळ्यांशी प्रेमाने वागतो. मी शाळेतून घरी आलो की तो माझ्यासोबत खेळतो. त्यामुळे मला खूप आवडतो. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1, सोपे, अवघड. 2, आधी, नंतर. 3, सुरुवात, शेवट. 4, अंधार, उजेड, प्रकाश. प्रश्न 2, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. अ. आई घरी आली. बाबा घरी आले. आ. चिमणी घरट्यात राहते. चिमणा घरट्यात राहतो. इ. बोका दूध पितो. मांजर दूध पिते. प्रश्न 3, खालील वाक्यातील नाम ओळखा. अ. वासरू अधिक उठावदार दिसायचे. नाम वासरू. आ. छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती.
नाम छप्पर पाचट. ई रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. यातील नामे आहेत रवी, विनय, अनिल, अमित, वासरू, जीव. प्रश्न 4. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अ. हंबरडा फोडणे, मोठ्याने रडणे. मला माझ्या मैत्रिणीने मारले म्हणून मी हंबरडा फोडला. आ. कौतुकाची थाप देणे, शाबासकी देणे. माझे सर मला चांगल्या कामाबद्दल नेहमीच कौतुकाची थाप देतात. ई. आटोकाट प्रयत्न करणे, ताकदीने प्रयत्न करणे. मुलांनी वासराला वाचवायला आटोकाट प्रयत्न केले. ई. लक्ष वेधणे, लक्ष आकर्षित करणे. शाळेत येताना एका सुंदर कुत्र्याने माझे लक्ष वेधले. प्रश्न 5. खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. शब्द आहेत छप्पर, घराचा वरचा भाग. वाक्य आमच्या घराचे छप्पर पत्र्याचे आहे. 2. वादळ, काल मोठे वादळ आले होते. 3. खोपट, झोपडी, शेतकरी शेतात खोपट बांधतात. 4. वार्ता, बातमी, चांगल्या गुणांनी पास झाल्याची वार्ता ऐकून खूप आनंद झाला. 5. प्राण, जीव, मुलांनी वासराचे प्राण वाचवले. प्रश्न 6. शब्द डोंगर तयार करा. अ. वासरू, वासरू, हे वासरू, हे सुंदर वासरू, हे सुंदर वासरू आहे, हे सुंदर गोंडस वासरू आहे. आ. घर, घर, हे घर, हे माझे घर, हे माझे सुंदर घर, हे माझे सुंदर घर आहे. प्रश्न 7. ओळखा पाहू मी कोण. कानात वारा भरले की बेफान धावते, आई दूर गेली की हंबरू लागते. आणि उत्तर आहे वासरू. 2. लांब माझी मान, उंच माझे अंग, झाडांची पाने खाण्यात असतो मी दंग, सांगा मी कोण. उत्तर आहे जिराफ. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चला वाचूया या अंतर्गत आपल्याला एक निमंत्रण पत्रिका दिलेली आहे. यावर आधारित प्रश्नांची उत्तरे मी पुढे दिलेली आहेत. प्रश्न 1. निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे. उत्तर निमंत्रण पत्रिका शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची आहे. 2. कार्यक्रमाचे स्थळ कोणते आहे. उत्तर कार्यक्रमाचे स्थळ जीप प्राथमिक शाळा वडगाव हे आहे. 3. कार्यक्रम कोणत्या दिवशी आयोजित केला आहे. उत्तर कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. 4. शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहे. उत्तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सदानंद तांबे येणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.